शालेमार येथील इंदिरा गांधी चौक शिवाजी रोड या ठिकाणी मागील 8 दिवसापासून पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत। मागील 10 दिवसापासून शालेमार शिवाजी चौक मेन रोड या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू असल्याने या शालेमार चौकातील नागरिकांनी गेल्या 8 दिवसापासून पिण्याचे पाणी नसल्याने आता नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे। या ठिकाणी असलेले माजी सभागृह नेता राजेंद्र बागुल यांच्याकडे नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या। स्मार्ट सिटीचे काम अतिशय निकृष्ट प्रकारे व निकृष्ट दर्जाचे होत आहेत। याचा सगळा त्रास नाशकातील नागरिकांना होत आहे। या स्मार्ट सिटीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, नाहीतर याबाबत मोठे आंदोलन केले जाईल व याची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेवर असेल, असेही यावेळी सांगण्यात आले। नाशिक शहरामध्ये थेट पाईपलाईन 24 तास पाणी येण्याच्या निमित्तानं स्मार्ट सिटी कंपनीने हायदोस घातलेला आहे। एक स्वप्न दाखवलं 24 तास पाणी येईल का जे पाणी कधीही मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। घाईगर्दीनं वेळेत काम न करता अतिशय अनियमितपणे घाणेरड्या पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीनं सर्व नियमांची पायमल्ली ठुकरून आज स्मार्ट सिटी या शहरामध्ये या शहरातले सर्व चांगले रस्ते उधळून लावलेले आहेत। या शहराच्या रस्त्यांची गोधडी केलेली आहे। हे शहर खड्ड्यांचं शहर केलेलं आहे आणि हे फोडत असताना या शहराच्या रस्त्याखाली असलेल्या ज्या काही सेवा होत्या त्या लाईटच्या असतील, पाण्याच्या असतील, ड्रेनेजच्या असतील, इतर काही असतील, या सर्व सेवा तोडून मोडून टाकलेल्या आहे, भ्रष्ट केलेल्या आहे। आणि ही पाईपलाईन फक्त हे पुरतायत, त्याला लांबी, रुंदी, खोली ही कोणत्याही नियमातली नाही। आणि मग अशा पद्धतीनं त्याला सर्व्हिस लाईन नाही, सर्व्हिस चेंबर्स नाहीत। सर्वात वाईट म्हणजे हे करीत असताना हे फक्त पाईप पुरले जात आहेत आणि परत ते कोणत्या प्रकारच्या दुरुस्ती न करता हे जे खड्डे आहे हे बुजवले जात आहेत। त्याच्यामुळे या शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। हे करताना अजून एक पाप या स्मार्ट सिटीकडनं झालं। या शहरामध्ये जवळपास 5000 कनेक्शन यांनी फुकट दिले गेलेले, बेकायदेशीर दिलेले आहे आणि शासन दरबारी, प्रशासकीय दरबारी तक्रारी करून सुद्धा शासन आणि प्रशासन या स्मार्ट सिटीच्या चोरीला आणि बेकायदेशीर कामाला पाठबळ देते। ही सर्वात या नाशिककरांच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट घटना आहे। कोणताही लोकप्रतिनिधी आज याच्यात लक्ष घालून या शहरातील लोकांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही, ही पण अतिशय दुर्दैवी आहे। हे सर्व लाभार्थी आहेत का? काय जी तोंड गप्पा आहेत? का बोलत नाही स्मार्ट सिटीला? या शहराचा उद्ध्वंस करून जनतेच्या पैशाचा नाश करत असताना हे का डोळे दाखवून बघतायत? आणि म्हणून माझा सवाल आहे, या स्मार्ट सिटीच्या बेकायदेशीर कामाची चौकशी झालीच पाहिजे। या जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवली गेलीच पाहिजे। आज व्यापार बंद आहे यांच्या खड्ड्यांमुळे। आज व्यापारी देशोधडीला लागत आहेत, गोरगरीब देशोधडीला लागत आहेत आणि तरीसुद्धा पोलिसांच्या दमदाट्याखाली सरकारी कामात अडथळा नको म्हणून आज हे यांचे बेकायदेशीर कामं आज अव्याहतपणे चालू आहे आणि झाकून टाकलेले आहे, पुरून टाकले जातात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ही जी पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन आज आमच्या चालू पाळ्यांना सुद्धा वावशाट होण्याच्या अगोदरच जोडल्या गेलेल्या आहेत अनेक ठिकाणी। त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी आज आमच्या या शहरातल्या विविध भागांमध्ये, गल्ल्यांमध्ये आज बेकायदेशीर पाणी येते। अनेक गल्ल्यांमध्ये, आज माझ्या या गल्ल्यामध्ये गेले 8 दिवस पाण्याचा थेंब नाही आहे। कोणता अधिकारी स्मार्ट सिटीचा यायला तयार नाही आणि या स्मार्ट सिटीचं काम असताना सुद्धा ते याबाबत काही बोलायला तयार नाही, दुरुस्त करायला तयार नाही। आणि म्हणून आता हे परत बनवलेले खड्डे परत दुरुस्त करायचे, परत पैसे खर्च करायचे, हा अव्याहतपणा, असा शाप हा स्मार्ट सिटी या शहराला देऊन जाते आहे। आणि म्हणून या स्मार्ट सिटीचा आम्ही धिक्कार करीत आहोत। याची चौकशी झालीच पाहिजे। माझ्या या नागरिकांना ताबडतोबीने पाणी मिळावं अशी माझी मागणी आहे। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।